फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक बचत करणं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आता तुम्ही बघितलं तर ज्याच्याकडे पैसा त्याच्याच मागे पडणारी माणसे आहेत किंवा त्याच्याच अडीअडचणीत जाणारी माणसे आहेत. मग त्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असो, छोट्या छोट्या स्मॉल स्कीममध्ये केलेली तुम्ही बचत असो किंवा एफडी असो, कोणतीही बचत असो, त्यामध्ये आणखी एक बचत ॲड असणं गरजेचं असणार आहे, ती म्हणजे इन्शुरन्स. मग तो आर्थिक बाबीसाठी असेल किंवा तुमच्या आरोग्यासाठी असेल. आरोग्यासाठी पाठबळ म्हणून तुमच्याकडे एक हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पुढचं आर्थिक प्लॅनिंग म्हणून तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही बघितलं तर श्रीमंत लोकांकडे इन्शुरन्स असतो, परंतु गरीब लोकांकडे इन्शुरन्स नसतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे श्रीमंत लोक हे पैशाचा विचार करून पुढचा त्यांचा जोखमीचा विचार करणारे असतात. श्रीमंत लोक म्हणजे पैसा असूनही पैसा सेव्हिंग करणं किंवा पैशाची बचत करणं हाही शहाणपणा असतो आणि श्रीमंत लोक हे जोखमीवर जगतात, फक्त पैशावर नाही. त्यामुळेच ते श्रीमंत झालेले असतात आणि गरीब लोक हे जोखीम इग्नोर करतात, त्यामुळे ते गरीब राहिलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे इन्शुरन्स नसतो. शहाणपणाचं लक्षण हेच असतं की पैसा बचत करणं. आणि तुम्हाला जर पैसा बचत करायचं असेल, तुमच्या बाकीच्या ज्या बचत ठेवी आहेत त्याही सेफ ठेवून तुम्हाला जर पैसा बचत करायचं असेल तर तुमच्याकडे इन्शुरन्स असणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीकडे इन्शुरन्स आहे आणि एका व्यक्तीकडे इन्शुरन्स नाही. एका व्यक्तीकडे ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे त्याने इन्शुरन्स का घेतला आहे तर त्याला त्याच्या जोखमीची काळजी आहे आणि ज्याच्याकडे इन्शुरन्स नाही त्याने असं सांगितलं आहे की माझ्याकडे पैसे नाही आणि मला आता काहीच होत नाही, त्यामुळे मी इन्शुरन्स घेत नाही. त्यामुळे त्याने इन्शुरन्स घेतला नाही. परंतु थोड्याच काळामध्ये त्याच्यावर एक अशी समस्या ओढवली की त्याच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि त्याच्या छातीमध्ये दुखायला लागल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की 90% तुझ्या छातीमध्ये ब्लॉकेज आहे. त्यामुळे त्याचा सहज खर्च होणार होता 4 ते 5 लाख रुपये आणि 4 ते 5 लाख रुपये तुमची एखादी स्मॉल स्कीम आहे ती तुम्हाला देणार नाही. तर त्यावेळी तुम्हाला लागणार आहे तो फक्त हेल्थ इन्शुरन्स. त्याच्याकडे फक्त 2 लाखाची एफडी होती, त्याने ती सर्व मोडली. त्यावेळी त्याचं फायनान्शियल बचत पण बाजूलाच गेलं, परंतु त्याला बाकीच्या 2 लाखासाठी प्रत्येकासमोर हात पसरायची गरज पडली. तोच त्याच्याकडे 4 ते 5 लाखाचा जर इन्शुरन्स असता तर त्याला कोणापुढेही हात पसरायची गरज तर लागलीच नसती, परंतु त्याची एफडी सुद्धा केलेली शिल्लक राहिली असती. हाच फरक आहे श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये. इन्शुरन्स श्रीमंत लोक का घेतात याचं तुम्हाला या एक्झाम्पलद्वारे नक्की कळलं असेल की श्रीमंत लोक इन्शुरन्स काय घेतात. श्रीमंत लोक म्हणतात माझ्याकडे पैसा आहे तरीही मला इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि गरीब लोक म्हणतात माझ्याकडे पैसा नाही, मला इन्शुरन्स घ्यायचा नाही. विचार बदला, नक्की तुमचं भविष्य बदलल आणि एक तरी हेल्थ इन्शुरन्स आणि एक तरी लाईफ इन्शुरन्स घ्याच. आणि अशाच इन्शुरन्स बद्दलच्या फायनान्शियल बद्दलच्या टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.